नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाईंचा पाठ बघत होतो आणि या पाठामध्ये आपण बघितलेलं होतं की लेखिका अनुराधा प्रभुदेसाई या लेह लडाख मिशनवर गेलेल्या होत्या. म्हणजेच त्या ठिकाणी असलेल्या सैनिकांशी भेटायसाठी त्या गेलेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. तेव्हा बहीण भावाचं कायमचं नातं घट्ट राहतं आणि ते नातं आणखी घट्ट करण्यासाठी बहिणीची भावावरील निरपेक्ष प्रेम दाखवून देण्यासाठी आणि रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधण्यासाठी त्या लडाख या ठिकाणी गेल्या आणि सोबत त्यांच्या 24 जण होते. त्यानंतर असंही काल सांगितलेलं होतं की कर्नल झा यांनी त्यांना परमिशन दिलेली होती. त्यांच्या सैन्य दलातील जे वरिष्ठ अधिकारी होते कर्नल झा यांनी सैनिकांशी भेटायची परमिशनसुद्धा त्यांना, परवानगीसुद्धा त्यांना दिलेली होती. त्यानंतरचा पॅरेग्राफ आपण बघूया. पान क्रमांक 21. पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणसुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारंच स्वप्नवत. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगल मावशी तर मी अनु मावशी, मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा? मीच काय, ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. तर या ठिकाणी लेखिका जेव्हा मिशन लडाखवर गेल्या तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घेतली आणि त्या पुढे निघाल्या. तेव्हा त्यांना एक मुलगा तिथे भेटला, एक सैनिक तिथे भेटला आणि तो म्हणाला की काल मी तुमचा फोन घेतला होता आणि तुमचा जो आवाज आहे तो माझ्या मावशीसारखा आहे. तर लगेच लेखिका त्या ठिकाणी म्हणाल्या की ती तुझी मंगल मावशी तर मी तुझी अनु मावशी. त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांनी त्याच्या पापण्या भिजू दिल्या नाही आणि लगेच पुढे तो म्हणाला की मी मासी म्हणजेच मावशी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? म्हणजे मी गळाभेट घेऊ शकतो का? तेव्हा अनु मावशी म्हणाल्या, हो नक्कीच, माझ्याच काय तर इथे जमलेले जे 24 जण आहेत, ज्या मावशा आणि काका आहे त्यांची पण तू गळाभेट घेऊ शकतो. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. आणि काय म्हटलेलं आहे की आपल्या देशाचं रक्षण करणारा जो आपला सैनिक असतो तो सीमेवर 24 तास तैनात असतो आणि अशा या सैनिकांना घरामध्ये जरी काही कार्य असेल तरीसुद्धा काही कारणांअभावी जाता येत नाही, काही कारणांमुळे जाता येत नाही आणि म्हणून तो सैनिक सांगू लागला. जेव्हा लेखिकेला गळाभेट झाली तेव्हा लेखिकेंना कळलं की त्या सैनिकांच्या घरी त्याच्या मावस बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नाला त्याला काही कारणास्तव जाता आलं नाही आणि म्हणून त्याने सगळ्यांची गळाभेट घेतली आणि जणू काही त्याला त्या ठिकाणी असं वाटलं की माझी मावशीच तिथे उपस्थित आहे आणि लग्नाला आलेल्या नातेवाईकांमध्ये हेच सगळे माझे नातेवाईक आहे असं त्या ठिकाणी त्याला जाणीव होत होती. या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है. हमने क्या पाप किया? तर त्या ठिकाणी उभे असलेले इतर सैनिकसुद्धा
लेखिकेला म्हणू लागले की तुम्ही मोठ्या भेदभाव करत आहात. तेव्हा लेखिकेने विचारले की मी काय भेदभाव केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही काय पाप केलेलं आहे, आम्हाला सुद्धा तुमची गळाभेट घ्यायची आहे. आणि जवळजवळ अर्धा तास त्यांची गळाभेट सुरू होती. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उपदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होते. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात उभा होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूँगा, मेरा बड़ी होगा. बड़ी म्हणजे त्याचा साथी. मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ जरूर आना. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. तर या ठिकाणी पेज नंबर पान क्रमांक 22वरचं पॅरेग्राफ आपण घेतो आहे. तर या ठिकाणी लेखिका म्हणत आहे की सगळ्या सैनिकांना राखी बांधून झाल्यानंतर आम्ही आमचा प्रवास कारगिलकडे आणि द्रासकडे आम्ही जायला निघालो. आणि तो सगळा जो राखी बांधण्याचा जो कार्यक्रम होता तो इतका अविस्मरणीय होता, इतका अजब सोहळा होता, असं सुद्धा लेखिका सांगत आहे. आणि लेखिका म्हणते की प्रवासाच्या आमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी आम्ही कारगिल आणि द्रासला जायला निघालो त्यावेळी एक सैनिक त्या ठिकाणी तैनात होता, म्हणजे त्या ठिकाणी तो ड्युटीवर होता. आणि त्यांनी सर्व गाड्यांची तपासणी केली आणि मग म्हणाला की कल आपको इसी रस्ते से वापस जाना है. तेव्हा लेखिका म्हणाली की आपण उद्या पुन्हा भेटू. तेव्हा तो म्हणाला की नाही, माझी काही उद्या ड्युटी नसणार. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा माझा बडी तिथे असणार, म्हणजे जो काही माझा साथीदार आहे तो त्या ठिकाणी असणार. तेव्हा योजलेला संपूर्ण कार्यक्रम आटपून लेखिका आणि त्यांच्यासोबतचे सगळे 24ही जणं परत निघाले. तेव्हा तो मुलगा त्या ठिकाणी उभा होता आणि म्हणून लेखिका त्या ठिकाणी म्हणते आहे की अरे तू परत आलास. या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तर या ठिकाणी तो मुलगा म्हणतो आहे की जो माझा बडी येणार होता, जो माझा साथीदार येणार होता, तो आजारी असल्यामुळे तो येऊ शकला नाही आणि म्हणून मी या ठिकाणी त्याचीसुद्धा ड्युटी करतो आहे. आणि जवळजवळ तो 36 तास त्या ठिकाणी उभा होता, तैनात होता. आणि म्हणून लेखिका असं म्हणते की समजा जर तो उद्या पण आला नाही तर मग तू काय अजून 2 दिवस उभा राहणार? तेव्हा तो म्हणाला की हो, आणखी मी 2 दिवस त्या ठिकाणी उभा राहणार. आणि लेखिका असं सुद्धा म्हणते की 10 ते 5 आपण सगळे लोक जी ड्युटी करतो, 10 ते 5 ड्युटी, त्यानंतर आपण 1 सेकंदसुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही, नोकरीच्या ठिकाणी थांबत नाही. परंतु आपली ही चौकट आपण स्वतःला आखून दिलेली आहे की आपण ह्या वेळेतच आपण आपलं काम करून आपल्या घरी परत जातो. परंतु आपल्या भारत देशाचं रक्षण करणारे हे जे सैनिक असतात हे एकाच ठिकाणी 24 तास, 36 तास, 2-2, 3-3, 4-4 दिवस एकाच ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी उभे असतात. आणि म्हणून लेखिका म्हणते आहे की आपली विचारसरणी किंवा आपली वागणूक कशी आणि त्यांचं ते त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून आज आपण आपल्या ठिकाणी सुरक्षित आहोत. नाहीतर कामगार जे असतात किंवा आपले कर्मचारी लोक जे असतात ते आपली ड्युटीच्या वेळेतच जे काम ठरलं आहे ते काम करतात. त्याच्यानंतर अजून कोणी लोक आले तरीसुद्धा 1 सेकंदही थांबायला तयार नसतात.
किंवा त्यांची जी मधल्या सुट्टीची वेळ असते त्या सुट्टीत जरी चुकून एखादा व्यक्ती काही विचारायला आला तरी ते सुद्धा ते म्हणतात की आता आमची मधली सुट्टी आहे, तुम्ही थोड्या वेळाने या. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वागतो, पण आपल्या देशावरचे सैनिक आपलं कसं रक्षण करतात हे या उतार्यामध्ये लेखिकेने सांगितलेलं आहे. या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है. जेव्हा लेखिका विचारतात की अरे जर तो 2 दिवस अजून बराच झाला नाही तर तू काय इथेच उभं राहणार, तेव्हा तो म्हणतो की सगळं काही आसान आहे, म्हणजे सगळं काही सोपं आहे. सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा या ठिकाणी बोलतो आहे लेखिकेला की सगळं काही सोपं असतं, फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये ते फिट करून घ्यायचं असतं की नाही, माझा साथीदार बरा होईपर्यंत मला या ठिकाणी उभं राहायचं आहे. या ठिकाणी आपण पान क्रमांक 22 वरचा काही भाग घेतलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या पिरियडला घेऊया.